नमस्कार मंडळी, क्रिस्पीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. वयाच्या 90व्या वर्षीही पाय मजबूत हवे आहेत, मग ज्येष्ठांसाठीच्या या आहाराचा अवलंब करा. वयाच्या 90व्या वर्षीही पाय मजबूत ठेवायचे आहेत, तर आज मी तुम्हाला अशा 6 पदार्थांबद्दल सांगणार आहे, जे तुम्ही आत्ताच खायला सुरुवात केली पाहिजे. सुरुवातीला तुम्हाला काहीच फरक जाणवणार नाही, पण मग एक दिवस खुर्चीतून उठणं कठीण होऊ लागतं. काही आठवड्यानंतर पायऱ्या चढताना धाप लागते आणि तोपर्यंत तुमचे पाय कमकुवत होऊ लागलेले असतात. भीतीदायक गोष्ट म्हणजे हे केवळ वाढत्या वयाचं लक्षण नाही, तर ही स्नायूंच्या वस्तुमानामध्ये होणारी एक मूक घट आहे. अशी घट जी तुमचा तोल, ताकद आणि स्वातंत्र्य हिरावून घेते. पण बहुतेक ज्येष्ठांना एक गोष्ट माहीत नसते. योग्य आहाराची निवड करणं हे व्यायामा इतकंच प्रभावी ठरू शकतं, कधीकधी तर त्याहूनही अधिक. या व्हिडिओमध्ये तुम्हाला वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले असे 6 पदार्थ समजतील, जे पायांची ताकद पुन्हा मिळवण्यास, हाडांचं रक्षण करण्यास आणि वयाची पर्वा न करता आत्मविश्वासाने हालचाल करण्यास मदत करतात. आणि 6वा पदार्थ तो बहुतेक ज्येष्ठांच्या घरातच असतो, पण 99% लोक तो चुकीच्या पद्धतीने खातात. पहिला पदार्थ जो आहे तो म्हणजे रताळी, स्वीट पोटॅटो. पाय मजबूत आणि स्थिर ठेवण्याच्या बाबतीत ऊर्जा ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, पण सर्व प्रकारची ऊर्जा सारखी नसते. काही पदार्थ तुम्हाला त्वरित ऊर्जा देतात, पण त्यानंतर तुम्हाला थकवा आणि सुस्ती जाणवते. या उलट रताळी त्वरित ऊर्जा देतात, पण दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात, जी तासनतास तुमच्या स्नायूंना इंधन पुरवते, ज्यामुळे तुम्हाला चालणं, पायऱ्या चढणं आणि ताठ उभं राहणं शक्य होतं. जसजसं वय वाढतं तसतसे आपले स्नायू ऊर्जेचा साठा किंवा वापर तितक्या कार्यक्षमतेने करत नाही. म्हणूनच किराणा सामान वाहून नेणं आणि चढणीवर चालणं यांसारखी साधी कामेही कठीण वाटू लागतात. रताळी हा नैसर्गिक बदलाचा सामना करण्यास मदत करतात. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सने समृद्ध असलेली रताळी रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू किंवा कमी होऊ न देता शरीराला स्थिर ऊर्जा पुरवतात. त्यांच्या गडद केशरी गरमध्ये व्हिटॅमिन ए, पोटॅशियम आणि दाहविरोधी घटक असतात. हे घटक स्नायूंमधील सूक्ष्म दुखापती भरून काढण्यास, पेटके टाळण्यास आणि हालचाल सुरळीत ठेवण्यास मदत करतात. व्हिटॅमिन ए पुनर्प्राप्तीस मदत करते आणि वेदना कमी करते, तर पोटॅशियम स्नायूंच्या आकुंचन प्रसरणावरती नियंत्रण ठेवते आणि ऊतींमध्ये ओलावा टिकून ठेवते. क्रॉनिक इन्फ्लेमेशन हा ताकद हिरावून घेणारा आणखी एक छुपा शत्रू आहे. कालांतराने ते स्नायूंच्या तंतूंना हळूहळू कमकुवत करतं. रताळ्यातील बीटा कॅरोटीन पेशींच्या पातळीवर या नुकसानाशी लढण्यास मदत करतं, ज्यामुळे तुमचे पाय अधिक लवचिक आणि आरामदायी राहतात. यात तुमच्या पचनसंस्थेचाही महत्त्वाचा वाटा असतो. रताळ्यांमधील नैसर्गिक फायबर पचन आणि पोषक तत्वांच्या शोषणास मदत करतं, ज्यामुळे तुम्ही खात असलेलं इंधन तुमच्या स्नायूंना खरोखरच मिळतं याची खात्री होते. तुम्ही ते भाजून, मॅश करून किंवा सूप सॅलडमध्ये टाकून खाऊ शकता. त्यांचा सौम्य गोडवा जवळजवळ कोणत्याही पदार्थांसोबत चांगला लागतो आणि प्रत्येक सर्विंग तुमच्या पायांना एका वेळी एक मजबूत पाऊल टाकत तुम्हाला अधिक पुढे घेऊन जाण्यास मदत करतो. दुसरं आहे ते म्हणजे ओट्स. बहुतेक लोक ओट्सला एक साधा नाश्त्याचा पदार्थ मानतात, परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी पायांची सहनशक्ती आणि दिवसभराच्या ऊर्जेसाठी ते सर्वोत्तम पर्यायांपैकी एक आहेत. जर तुमचे पाय दिवसाच्या मध्यापर्यंत थकत असतील किंवा पायऱ्या चढताना जड वाटत असतील, तर ओट्स मदत करू शकतात. जसजसं आपलं वय वाढतं तसतसं आपल्या स्नायूंची ताकद कमी होते, कारण रक्तातील साखर आणि ऊर्जेची पातळी स्थिर ठेवण्यात शरीर कमी कार्यक्षम होतं. ओट्स हळूहळू ऊर्जा देणारे कर्बोदके पुरवतात, ज्यामुळे तुमच्या स्नायूंना तासनतास स्थिर इंधन मिळतं. थकवा नाही, दुपारनंतरचा थकवा तर अजिबात नाही. फक्त चालण्यासाठी, बागकाम करण्यासाठी आणि सक्रिय राहण्यासाठी सातत्यपूर्ण ताकद. पण ओट्स तुमच्या स्नायूंना केवळ इंधन देण्यापेक्षा अधिक काही करतात. ते त्यांची पुनर्बांधणी करण्यास मदत करतात. प्रत्येक सर्विंगमध्ये वनस्पती आधारित प्रथिने म्हणजेच प्रोटीन असतं, जी वयानुसार नैसर्गिकरित्या कमी होणाऱ्या स्नायूंच्या तंतूंची दुरुस्ती आणि देखभाल करतात. याचा अर्थ आहे उत्तम संतुलन, मजबूत पाय आणि सुधारित स्थिरता. ते लोह आणि मॅग्नेशियमने समृद्ध आहेत. हे 2 पोषक घटक अनेक ज्येष्ठ नागरिकांना पुरेसे मिळत नाही. लोह तुमच्या स्नायूंना ऑक्सिजन पुरवतं, तर मॅग्नेशियम त्यांना आराम देण्यास मदत करतं, ज्यामुळे पेटके, ताठरपणा आणि पायांमधील तो घट्ट जडपणाचा अनुभव टाळता येतो.
जर तुम्हाला कधी रात्री अचानक पेटके आले असतील तर ओट्समधील मॅग्नेशियम ते नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करू शकतं. ओट्स रक्तवाहिन्या खुल्या आणि लवचिक ठेवून रक्ताभिसरणाला मदत करतात, जेणेकरून तुमच्या स्नायूंना जलद बरं होण्यासाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन आणि पोषक घटक मिळतात. सकाळी गरम गरम स्मूदीमध्ये मिसळून किंवा आरोग्यदायी स्नॅक्स म्हणून बेक करून त्याचा आनंद घ्या. तुम्ही ते कसेही खाण्याचं ठरवलं तरी ओट्स तुमच्या स्नायूंना शांतपणे ऊर्जा देतात, ज्यामुळे तुमचे पाय मजबूत, स्थिर आणि प्रत्येक पावलासाठी तयार राहण्यास मदत होते. तिसरा आहे ते म्हणजे ॲव्होकॅडो. ॲव्होकॅडो केवळ एक प्रचलित खाद्यपदार्थ नाही, ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांचे पाय मजबूत, लवचिक आणि आरामदायी ठेवण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. जसजसं आपलं वय वाढतं तसतसं अंथरुणातून उठताना होणारी मंद वेदना किंवा जास्त वेळ बसल्यानंतर येणारा घट्टपणा यांसारख्या ताठरपणा अनेकदा जाणवू शकतो. यातील बराचसा भाग जो आहे तो सुजेमुळे होतो, ज्यामुळे स्नायू आणि सांधे हळूहळू कमकुवत होतात. ॲव्होकॅडो नैसर्गिकरित्या याचा सामना करण्यास मदत करतात. त्यामध्ये मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर प्रमाणामध्ये असतात. चांगल्या फॅट्समुळे दाह कमी होतो, स्नायूंच्या ऊतींचं संरक्षण होतं आणि सांधे लवचिक राहतात. याचा अर्थ कमी ताठरपणा, कमी वेदना आणि आत्मविश्वासाने हालचाल करण्याचं अधिक स्वातंत्र्य. त्याहूनही उत्तम म्हणजे ॲव्होकॅडोमध्ये पोटॅशियम भरपूर प्रमाणामध्ये असतं, जे एक असं खनिज आहे ज्यावर तुमचं स्नायू योग्यरित्या आकुंचन पावण्यासाठी अवलंबून असतात. खरं तर त्यात केळ्यांपेक्षा जास्त पोटॅशियम असतं, ज्यामुळे पेटके येणं आणि रात्रीच्या वेळी पायांमध्ये येणारा ताण टाळण्यास मदत होते. जर तुम्हाला कधी पोटरीच्या दुखऱ्या पेटक्यांमुळे जाग आली असेल तर पोटॅशियमची कमतरता हे त्या समस्येचं एक कारण असू शकतं. ॲव्होकॅडोमध्ये व्हिटॅमिन ई देखील असतं, जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स आहे आणि तुमच्या स्नायूंमधील लहान ताणबिंदू दुरुस्त करण्यासही मदत करते. स्नायूंना मदत करतात, थकवा कमी करतात आणि त्यांना मजबूत ठेवतात. त्यातील आरोग्यदायी चरबी रक्ताभिसरणामध्ये मदत करते, ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्वे तुमच्या पायांच्या स्नायूंपर्यंत सहज पोहोचतात आणि ते उत्साही राहतात. टोस्टवर ॲव्होकॅडो ठेवा, स्मूदीमध्ये मिसळा, ग्वाकामोले बनवण्यासाठी हे कुस्करून घ्या किंवा थोडंसं मीठ आणि मिरीपूड घालून तसंच खा. सातत्य राखणं महत्त्वाचं आहे. तुमच्या आठवड्याच्या आहारामध्ये याचा नियमित समावेश करा. कालांतराने तुम्हाला फरक जाणवेल, हालचाल अधिक सुलभ होईल, पेटके कमी येतील आणि पाय अनेक वर्षे लवचिक व सक्रिय राहतील. चौथा आहे ते म्हणजे बेरीज. वय वाढणं अपरिहार्य आहे, पण त्यामुळे ताकद कमी होणं हे गरजेचं नाही. दररोज तुमच्या स्नायूंना फ्री रॅडिकल्स, ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि इन्फ्लेमेशन यासारख्या अदृश्य शत्रूंचा सामना करावा लागतो. हे शत्रू तुम्हाला दिसत नाही, पण गुडघे आखडणं, थोड्याशा हालचालीनंतर पाय दुखणं आणि सतत थकवा जाणवणं या स्वरूपात त्यांची जाणीव होते. अशावेळी बेरीज कामी येतात. ब्लूबेरीज, स्ट्रॉबेरीज, रास्पबेरीज आणि ब्लॅकबेरीज ही निसर्गाची काही सर्वात प्रभावी संरक्षक फळे आहेत. अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असलेली ही फळे एका संरक्षक कवचाप्रमाणे काम करतात आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसशी लढतात. हा ताण स्नायूंना कमकुवत करतो आणि शरीराची झीज भरून काढण्याची प्रक्रिया मंदावतो. तुम्ही त्यांचे जितके जास्त सेवन कराल तितके तुमचे स्नायू अधिक कणखर बनू शकतात. बेरीज जुनाट स्वरूपाची सूज कमी करण्यासही मदत करतात. सांधे आखडणं आणि पाय दुखणं यामागे हीच सूज कारणीभूत असते. ती खूप कमी झाल्यामुळे तुम्ही अधिक मुक्तपणे आणि आरामात हालचाल करू शकता. त्यातील भरपूर व्हिटॅमिन सी कोलेजनच्या निर्मितीस मदत करतं, ज्यामुळे तुमचे स्नायू, कणरा आणि सांधे मजबूत, लवचिक आणि तरुण राहतात आणि त्यावेळचं संरक्षणच करत नाही तर ऊर्जाही देतात. बेरीज आरोग्यदायी रक्ताभिसरणास मदत करतात आणि पायांच्या स्नायूंना ऑक्सिजनचा पुरवठा सुधारतात, ज्यामुळे थकवा कमी जाणवतो आणि हालचालीनंतर शरीर लवकर पूर्ववत होतं. विशेष म्हणजे स्नायूंचं रक्षण करणारे हेच अँटीऑक्सिडंट स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यासही मदत करतात, ज्यामुळे तुमचं मनही शरीराप्रमाणे सक्रिय राहतं. ओटमील, दही किंवा मग स्मूदीमध्ये मूठभर बेरीज घाला किंवा स्नॅक्स म्हणून ताज्या त्या खा. प्रत्येक घासासोबत तुम्ही आतून ताकद, लवचिकता आणि चैतन्य मिळवत असता. गोड, साध्या आणि गुणकारी बेरीज खरोखरच तुमच्या शरीरासाठी आणि मेंदूसाठी उत्तम आहार आहेत. आपल्या यादीतील शेवटच्या 2 पदार्थांकडे वळण्यापूर्वी जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा
आणि आपल्या क्रिशवीज व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा. याद्वारे तुम्हाला वयाच्या 60 नंतरही मजबूत आणि सक्रिय राहण्यासाठी अधिक उपयुक्त टिप्स मिळतील. अलीकडे तुमचं आरोग्य कसं आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला मला नेहमी आवडतं. त्याचबरोबर तुम्ही हा व्हिडिओ नक्की कुठून बघत आहात ते सुद्धा मला नक्की सांगा. प्रत्येक लहान मदत जी आहे ती खूप मोलाची असते. 5वी गोष्ट आहे ती म्हणजे सॅल्मन. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही उभे राहता, चालता किंवा पायऱ्या चढता तेव्हा तुमच्या पायांचे स्नायू शांतपणे तुमच्या संपूर्ण शरीराचं वजन पेलतात. पण जसजसं तुमचं वय वाढतं तसतशी तुमच्या शरीराची स्नायूंची पुनर्बांधणी करण्याची क्षमता मंदावते, ज्यामुळे तुमचे पाय पूर्वीपेक्षा अधिक कमजोर आणि थकलेले वाटू शकतात. इथे सॅल्मनची भूमिका येते. ताकद पुन्हा मिळवण्यासाठी सर्वात शक्तिशाली पदार्थांपैकी एक आहे सॅल्मन. त्यात उच्च दर्जाचे प्रथिने भरपूर प्रमाणामध्ये असतात, जे तुमच्या स्नायूंना दुरुस्त होण्यासाठी आणि मजबूत राहण्यासाठी आवश्यक कच्चा माल पुरवतात. पण खरं रहस्य त्याच्या ओमेगा 3 फॅटी ॲसिडमध्ये दडलेलं आहे. हे आरोग्यदायी फॅट्स आहेत जे सूज कमी करतात, रक्तप्रवाह सुधारतात आणि तुमच्या सांध्यांना ताठरपणा व वेदनांपासून वाचवतात. वृद्ध व्यक्तींमध्ये अशक्तपणा आणि हळू बरं होण्याचे प्रमुख कारण म्हणजे सूज. ओमेगा 3 ही प्रक्रिया शांत करण्यास मदत करतात, ज्यामुळे तुमचे पाय अधिक मुक्तपणे आणि आरामात हालचाल करू शकतात. ते तुमच्या रक्तवाहिन्या लवचिक ठेवून रक्ताभिसरणालाही मदत करतात, जेणेकरून ऑक्सिजन आणि पोषक तत्वे तुमच्या स्नायूंपर्यंत कार्यक्षमतेने पोहोचू शकतील. याचा अर्थ अधिक ऊर्जा, कमी जडपणा आणि जलद पुनर्प्राप्ती. सॅल्मन नसांच्या कार्यालाही मदत करतो, ज्यामुळे तुमच्या हालचाली तीक्ष्ण आणि संतुलित राहण्यास मदत होते. तर त्यातील बी जीवनसत्व, विशेषतः B12, अन्नाचं शुद्ध वापरण्यायोग्य ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करतात. एकत्रितपणे ते सहनशक्ती, ताकद आणि समन्वय यांना आधार देतात. तुम्हाला दररोज सॅल्मनची गरज नाही. आठवड्यातून फक्त 2 ते 3 वेळा सेवन केल्यानेही लक्षणीय फरक पडू शकतो. मग ते ग्रिल केलेलं असो, बेक केलेलं असो किंवा ऑलिव्ह ऑइल किंवा लिंबासह डबाबंद असो. प्रत्येक घास तुमच्या पायांना आतून बाहेरून पुन्हा तयार करण्यास, ऊर्जा देण्यास आणि पुनर्संचयित करण्यास मदत करतो. 6वी गोष्ट आहे ती म्हणजे अंडी. जर तुम्ही बहुतेक डॉक्टर किंवा पोषण तज्ज्ञांना विचारलं की साठीनंतर ताकद पुन्हा मिळवण्यासाठी कोणता पदार्थ सर्वोत्तम, तर बरेच जण तुम्हाला एकच उत्तर देतील, ती म्हणजे अंडी. लहान, साधे आणि परवडणारे. प्रत्येक अंड्यामध्ये पोषक तत्वांचं एक संपूर्ण पॅकेज असतं, ज्यावर तुमचे स्नायू मजबूत आणि स्थिर राहण्यासाठी अवलंबून असतात. जसजसं आपलं वय वाढतं तसतसे आपले स्नायू पुन्हा तयार करण्यापेक्षा ते अधिक वेगाने गमावतो. या प्रक्रियेला सार्कोपेनिया म्हटलं जातं. तुम्हाला हे मंद हालचाल, कमजोर पाय किंवा पायांवर कमी स्थिरता जाणवणं या स्वरूपामध्ये जाणवू शकतं. अंडी यावर मात करण्यास मदत करतात, कारण ती सर्व 9 अत्यावश्यक अमिनो ॲसिडसह उच्च गुणवत्तेचे प्रथिने पुरवतात, जे तुमच्या स्नायूंना दुरुस्त होण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आवश्यक असलेले नेमके घटक आहेत. अंडी व्हिटॅमिन डीच्या सर्वोत्तम नैसर्गिक स्रोतापैकी एक आहेत, जे केवळ हाडांच्या आरोग्यासाठीच नव्हे तर स्नायूंची ताकद आणि समन्वयासाठीही उपयुक्त ठरतं. वृद्ध व्यक्तींमध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता खूप सामान्य आहे आणि त्यामुळे थकवा, अशक्तपणा आणि तोल जाण्याच्या समस्या उद्भवू शकतात. दिवसातून फक्त 1 किंवा 2 अंडी खाल्ल्याने ही पातळी नैसर्गिकरित्या सुधारण्यास मदत होऊ शकते. प्रत्येक अंड्याच्या पिवळ्या वल्कामध्ये तुम्हाला कोलिन हे पोषक तत्व देखील मिळतं, जे तुमच्या नसा आणि स्नायूंना सुरळीतपणे संवाद साधण्यास मदत करतं. याचा अर्थ जलद प्रतिक्रिया, अधिक स्थिर पावले आणि उत्तम नियंत्रण. या व्यतिरिक्त अंड्यांमध्ये बी जीवनसत्व, अँटीऑक्सिडंट्स आणि आरोग्यदायी चरबी भरपूर प्रमाणामध्ये असते, जे स्नायूंच्या पेशींचं संरक्षण करण्यास आणि दिवसभर तुमची ऊर्जा टिकवून ठेवण्यासही मदत करतात. तुम्हाला याची जास्त गरज नाही. बहुतेक लोकांसाठी दररोज 1 किंवा 2 अंडी पुरेशी आहेत. अतिरिक्त पोषक तत्वांकरिता ती फेटून घ्या, उकडून घ्या किंवा भाज्यांसोबत खा. सातत्य हीच गुरुकिल्ली आहे. अंड्यांना तुमच्या दिनचर्येचा नियमित भाग बनवल्याने तुम्हाला येणाऱ्या अनेक वर्षांसाठी संतुलित, आत्मविश्वासू आणि मजबूत राहण्यास मदत होऊ शकते. कधीकधी सर्वात साधे पदार्थच खरोखरच सर्वात मजबूत पाया तयार करतात. आता एक सामान्य प्रश्न असा आहे की मला हे 6ही पदार्थ दररोज खाण्याची गरज आहे का? तर तसं आवश्यक नाही. कधीकधी सर्वात साधे पदार्थच खरोखर सर्वात मजबूत पाया बनवतात. तसंच आवश्यक नाही आहे की तुम्ही दररोज ते पदार्थ खा. तुम्ही आठवडाभर वेगवेगळ्या वेळी ते कमी जास्त प्रमाणामध्ये खाऊ शकता.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातत्य. या पदार्थांना तुमच्या दिनचर्येचा नियमित भाग बनवा. आठवडाभर विभागून प्रत्येक पदार्थाचा काही भाग खाल्ल्यानेही दिनचर्येमध्ये फरक पडू शकतो. तुमच्या पायांच्या ताकदीमध्ये आणि ऊर्जेमध्ये लक्षणीय फरक पडू शकतो. ते खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती आहे? सकाळची वेळ आदर्श आहे. पोषक तत्वांनी समृद्ध पदार्थांची दिवसाची सुरुवात केल्याने तुमच्या स्नायूंना दीर्घकाळ टिकणारं इंधन मिळतं आणि तुमची ऊर्जा पातळी स्थिर ठेवण्यासही मदत होते. पण जर तुम्हाला ते दिवसाच्या उत्तरार्धामध्ये जसे की दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात खायला आवडत असतील तर तेही अगदीच ठीक आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या शरीराचे पोषण करता तेव्हा त्याला फायदाच होतो. तुम्ही ते एकत्र खाऊ शकता का? नक्कीच. यापैकी अनेक पदार्थ एकत्र केल्यावर अधिक चांगला परिणाम देतात. उदाहरणार्थ बेरीसोबत ओट्स किंवा ॲव्होकॅडोसोबत सॅल्मन या पदार्थांमधील पोषक तत्वे एकमेकांना पूरक ठरतात. या संकल्पनेला पोषणतज्ज्ञ अनेकदा फूड सिनर्जी असं म्हणतात. आम्हाला नेहमी विचारला जाणारा आणखी एक प्रश्न म्हणजे परिणाम दिसण्यासाठी मला व्यायामाची गरज आहे का? हलक्या हालचालींमुळे ही पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे कार्य करण्यास नक्कीच मदत करतात. अगदी साधे पायांचे स्ट्रेचिंग, छोटीशी चाल किंवा खुर्चीवर बसून केलेले व्यायामसुद्धा तुमच्या प्रगतीला गती देतील. पोषण तुमच्या शरीराला ऊर्जा देते, पण हालचाल त्याला सक्रिय करते. एकत्रितपणे ते तुमचे पाय आतून बाहेरून पुन्हा तयार करण्यास मदत करतात, ज्यामुळे तुम्ही येणाऱ्या अनेक वर्षांसाठी मजबूत, स्थिर आणि स्वतंत्र राहता. आता आपण या 6 शक्तिशाली पदार्थांबद्दल जाणून घेतलं आहे. चला आपण काय शिकलो याचा थोडक्यात आपण आढावा घेऊया. रताळे तुमच्या स्नायूंना दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतात आणि जलद रिकव्हरीसाठी मदत करतात. ओट्स स्थिर ताकद देतात, ज्यामुळे तुमचे स्नायू ऊर्जावान राहतात आणि पेटके येण्याची समस्या कमी होते. ॲव्होकॅडो सूज कमी करतात, लवचिकता वाढवतात आणि वेदनादायक ताठरपणापासून संरक्षण करतात. बेरी स्नायूंना तंतूंची दुरुस्ती करण्यास मदत करतात आणि भरपूर अँटीऑक्सिडंट्सने तुमच्या सांध्यांचं संरक्षण करतात. सॅल्मन स्नायूंची पुनर्बांधणी करतं, रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीरातून ऊर्जा परत मिळवून देतं. अंडी संपूर्ण शक्तीचा स्रोत आहे. तुमच्या पायांच्या स्नायूंना स्थिर, चपळ आणि शक्तिशाली राहण्यासाठी ज्या गोष्टींची गरज असते त्या सर्व यात आहे. हे 6 पदार्थ एकत्रितपणे वृद्धत्वामुळे होणारी स्नायूंची झीज आणि अशक्तपणा याविरुद्ध एक नैसर्गिक संरक्षक कवच तयार करतात. यातील एक किंवा अधिक पदार्थांचा समावेश असलेलं प्रत्येक जेवण तुम्हाला अधिक मजबूत पाय, उत्तम समतोल आणि अधिक स्वावलंबनाकडे एक पाऊल पुढे नेतं. जर तुम्हाला पायऱ्या चढताना थकवा, चालताना जडपणा किंवा पायांमध्ये ताठरपणा जाणवत असेल तर लक्षात ठेवा की परिस्थिती सुधारण्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही शरीराला कसा आहार देता याला तुमचं शरीर अजूनही प्रतिसाद देतं. आजच सुरुवात करा आणि काही आठवड्यांमध्येच तुम्हाला फरक जाणवू लागेल. हलकी पावले, अधिक स्थिर समतोल आणि प्रत्येक हालचालीमध्ये नव्याने मिळणारा आत्मविश्वास. या व्हिडिओमधील माहिती केवळ शैक्षणिक उद्देशासाठी आहे आणि ती वैयक्तिक वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय ठरू शकत नाही. आहारामध्ये मोठे बदल करण्यापूर्वी नेहमी तुमच्या डॉक्टरांचा किंवा पात्र आरोग्यसेवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या. विशेषतः जर तुम्हाला एखादा जुनाट आजार असेल, तुम्ही औषधं घेत असाल किंवा दुखापतीतून सावरत असाल, तुमची सुरक्षितता आणि आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे. याला केवळ मार्गदर्शक समजा, वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन नाही. लक्षात ठेवा, तुमचे पाय हा तुमचा आधारस्तंभ आहेत. ते मजबूत राहिले की तुम्ही स्वावलंबी आणि सक्रिय राहता. तसेच तुमच्या आयुष्यावर तुमचं नियंत्रण राहतं. आहारातील छोटे पण सातत्यपूर्ण बदलही तुमच्या दैनंदिन आरोग्यामध्ये आणि उत्साहामध्ये मोठी सुधारणा घडवून आणू शकतात. तेव्हा या आठवड्यामध्ये एका साध्या बदलाने सुरुवात करा. कदाचित रात्रीच्या जेवणामध्ये रताळ्याचा समावेश करा किंवा नाश्त्यामध्ये काही बेरीज घ्या. प्रत्येक घास म्हणजे तुमच्या भविष्यातील ताकद आणि स्वातंत्र्यासाठी केलेली गुंतवणूक आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि साठीनंतरही सक्रिय आणि निरोगी राहण्याबाबतच्या जीवन बदलणाऱ्या टिप्ससाठी आपल्या क्रिशवीज व्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा.